नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इल्युमिनेशनमध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे जे लॅम्प असतात त्याबद्दल माहिती पाहत आहोत आणि या टॉपिकमध्ये आपल्याला LED लॅम्प्स LED लॅम्प्स LEDचा लॉंग फॉर्म काय होतो? लाईट इमिटिंग डायोड. तर या लाईट इमिटिंग डायोडचा वापर करून ह्या LED लाईटची काय केलेली असते? निर्मिती केलेली असते. आणि यामध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे LED असतात आणि याचे जे क्लास केलेले आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे. परत या लाईटचे ॲप्लिकेशन्स काय आहेत याबद्दल या टॉपिकमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर हे LED लाईटिंग जी असते ती आपण पाहतो कमीत कमी इलेक्ट्रिकल एनर्जी खर्च होऊन जास्तीत जास्त आपल्याला कशा प्रकारे प्रकाशाची निर्मिती करता येईल त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि त्याचबरोबर ऊर्जा विभाग जो असतो त्यांनी जास्तीत जास्त LED लाईट वापरण्याचं काय केलेलं आहे? आव्हान केलेलं आहे. जेणेकरून आपल्याला विजेचं बिल हे कशा प्रकारे कमी करता येईल आणि जे विजेचा जो तुटवडा असतो तो आपल्याला त्याला कसं सामोरं जाता येईल यासाठी काय करतात? जास्तीत जास्त LED लाईटिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. म्हणून आपल्याला सुद्धा या LED बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर LED फॅमिली ऑफ लाईटिंग. तर हे LED मध्ये काय काय येतं? इथं स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग ह्या आजकाल या LED लॅम्पपासून तयार केलेल्या आहेत. मग ते आपली साधी रोजच्या जीवनामध्ये वापरली जाणारी रात्रीच्या वेळेस वापरली जाणारी टॉर्च जरी म्हटलं तरी LED मध्ये आहे. गाडींच्या ॲटोमोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये LEDचा वापर केला जातो. सध्या रेल्वेमध्ये सुद्धा या ज्या ट्यूबलाईट वगैरे जे वापरले जातात किंवा लाईटिंग सिस्टम जी वापरली जाते त्यामध्ये LEDचा वापर केलेला आहे. आणि अगदी जसं आपण पूर्वी हॅलोजन लॅम्पचा वापर जास्त प्रकाशासाठी केला जायचा, परंतु त्याच्याऐवजी आता फ्लड लाईट LED मध्ये आलेले आहेत. त्यामुळं आणि हे फ्लड लाईट अगदी 40, 50, 60 वॅटमध्ये आपल्याला 1000 वॅटच्या हॅलोजन एवढा प्रकाश या LED लॅम्पपासून मिळतो. वेगवेगळे साईन बोर्ड वगैरे जे असतात ते काय केलेले असतात? LED पासून बनवलेले आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी इंडिकेशन करण्यासाठी पॅनलवरती वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या LED लॅम्पचा काय केला जातो? वापर केला जातो. जेणेकरून या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन कसं होईल? कमीत कमी प्रमाणामध्ये होईल. तर व्हॉट इज LED म्हणजे काय? तर याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे. अ लाईट इमिटिंग डायोड म्हणजेच काय? LED इज अ स्पेशल टाईप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे? सेमीकंडक्टर आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट इमिट्स विजिबल लाईट व्हेन अन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट. या सेमीकंडक्टरमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट वाहतो तेव्हा यापासून आपल्याला काय मिळतो? लाईट मिळतो. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? लाईट इमिटिंग डायोड असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे? सेमीकंडक्टरचा वापर केलेला आहे. इट हॅज 2 साइड्स, वन विथ ॲन इलेक्ट्रॉन्स कॉल्ड N टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे N टाईप एक सेमीकंडक्टर असतो. अँड द अदर विथ बंच ऑफ होल्स दॅट नीड टू बी फिल्ड बाय इलेक्ट्रॉन्स नोन ॲज P टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे या LED मध्ये N टाईप सेमीकंडक्टर आणि P टाईप सेमीकंडक्टर या दोन्हीचा वापर केलेला असतो. विथ द हेल्प ऑफ दीज P-N जंक्शन दीज सेमीकंडक्टर्स कॅन कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द फ्लो. आणि यामध्ये हे जंक्शन वापरून या ठिकाणी आपल्याला त्या सेमीकंडक्टरपासून काय मिळतो? प्रकाश मिळतो. आणि या LED मध्ये अगदी
वेगवेगळ्या पाहिजे त्या कलरमध्ये आपल्याला काय करता येते, प्रकाशाची निर्मिती करता येते. डेकोरेशनसाठी हे LED वगैरे काय केले जातात, वापरले जातात. नंतर या ठिकाणी पुढची जी स्लाईड आहे कंपॅरिझन चार्ट. कंपॅरिझन चार्ट म्हणजे याच्यामध्ये दाखवलेलं आहे LED लाईट व्हर्सेस इनकॅन्डिसेंट लाईट बल्ब. म्हणजे LED लॅम्पपासून मिळणारा प्रकाश आणि इनकॅन्डिसेंट लॅम्प म्हणजे साध्या लॅम्पपासून मिळणारा प्रकाश जो आहे याच्यामध्ये आपण जर तुलना केली तर साधारणपणे कशा प्रकारे प्रकाश मिळतो. LED लाईट्स, CFL lights and incandescent lights compare and contrast in terms of energy efficiency, energy uses, environmental impacts, durability and light lumen output. तर याचा लाईफ स्पॅन ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी युज्ड इक्विव्हॅलंट टू 60 वॅट बल्ब्स आणि इनकॅन्डिसेंट लाईटपासूनचं बल्ब जे असतं ते 1200 हवर्स आणि फ्लोरोसंट लॅम्पचं आयुष्यमान जे असतं 8000 हवर्स. परंतु LED लॅम्पचं आयुष्यमान आहे 50,000 वर्किंग आवर्स. आणि याला इनकॅन्डिसेंट लॅम्पला इलेक्ट्रिसिटी जी असते ती साधारणपणे 60 वॅट, फ्लोरोसंट ट्यूबसाठी 13 ते 15 वॅट आणि LED लॅम्पसाठी लागतात फक्त 6 ते 8 वॅट. म्हणून कुठला वापरणं ॲडव्हान्टेजेस फायदेशीर आहे आपल्याला, LED लॅम्प वापरणं काय आहे जास्त फायदेशीर आहे. याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी लागते, कमी लागते. त्यानंतर पुढचा याच्यामधील टॉपिक आहे EV LED क्लास 1 डिव्हिजन. म्हणजे या क्लास 1मध्ये कुठले कुठल्या प्रकारचे LED येतात. इट इज द फर्स्ट ब्राईट व्हाईट LED क्लास 1 डिव्हिजन 1 luminous for general illumination. It is built to perform effectively and economically in areas that may be difficult to service, expensive to shut to, or any location requiring an increased degree to safety. Easy installation, fixer threads into mounting model, T6 temperature rating, safety operate in the most hazardous environments, energy efficient 40 watts up to 60,000 hour rated life, eliminates need for frequent lamp replacement. तर या प्रकारची लाइटिंग किंवा या प्रकारचे LED हे आपल्याला ज्या ठिकाणी अतिशय प्रकाश चांगल्या पद्धतीचा पाहिजे असतो अशा ठिकाणी हे क्लास 1 LED चा काय केला जातो, वापर केला जातो. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय केलेले असतात, फिक्सर्स त्या ठिकाणी तयार केलेले असतात. त्यानंतर व्हाय चूज LED लाईट ओव्हर नॉर्मल लाईट. नॉर्मल लाईटपेक्षा या LED लाईटचा वापर का करायचा. LED लाईटिंग इज अ रॅपिडली ग्रोविंग टेक्नॉलॉजी. आणि या LED लाईटमध्ये दिवसेंदिवस दर दिवसाला याच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय होत आहे, बदल होत आहे. दॅट प्रोड्युसेस लाईट इन अ न्यू वे. आणि नवीन पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, प्रकाशाची निर्मिती करता येते. LEDs आर एक्स्ट्रीमली ब्राईट, 3 times ब्रायटर दॅन द ट्रॅडिशनल लाईट सोर्स. आणि ह्या LED पासून मिळणारा प्रकाश जवळजवळ 3 पटीने जास्त कसा आहे, 3 पटीने जास्त ब्रायटर आहे. त्यामुळं आपल्याला इतर लाईट वापरण्यापेक्षा हे LED लाईट वापरणं कसं असतं, फायदेशीर असतं. फ्लोरोसेंट हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लाईट. देअर आर मल्टिपल रिझन टू चूज LED लाइटिंग. सम ऑफ देम आर गिवन बिलो. आणि LED लाईटच का वापरायची यामधील पहिलं जे आहे एनर्जी इफिशियन्सी. या LED लाईटची कार्यक्षमता कशी आहे, जास्त आहे. LEDs कंझ्युम फार लेस एनर्जी दॅन स्टँडर्ड लाईट बल्ब्स अँड ट्यूब्स, लिडिंग टू ग्रेटली रिड्यूस एनर्जी कॉस्ट. आणि याला कमी वीज लागत असल्यामुळं
याला या ठिकाणी वीज काय होते, कमी प्रमाणामध्ये खर्च होते. नंतर पुढच्या स्लाइडमध्ये लॉंग लाईफ, याचं आयुष्य कसं आहे, जास्त आहे. द टिपिकल वर्किंग लाईफ ऑफ एन LED इज 100,000 hours, which equals to 11.5 years for continuous light. म्हणजे हे जे LED जर आपण व्यवस्थित वापरले तर जवळजवळ 11.5 वर्ष या LEDचं काय असतं, लाईफ असतं. रिलायबिलिटी, एन LED इज encased in virtually an unbreakable high strength optical grade resin. There is no glass or filament protecting the light source which could be broken, making LED light source perfect for rugged or damaging environments or installations where access is difficult. हे जे LED वगैरे जे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिलामेंट वगैरे वापरलेलं नसतो, त्याच्यामुळं याचा वापर रफली आपल्याला करता येतो आणि त्यामुळं या कसं आहे, हे याची रिलायबिलिटी रफ आहे आणि कुठेही आपल्याला याचा काय करता येतो, वापर करता येतो. नंतर चौथा पॉईंट आहे इकॉनॉमिकल. डिस्पाइट देअर apparent initial price, the use of LEDs dramatically reduces cost in number of ways. The low power consumption lower of the cost energy by up to 60%, while the maintenance cost even further, especially where crane, higher scaffold towers are हेल्थ अँड सेफ्टी रिक्वायरमेंट मेंटेनन्स. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्सची वगैरे आवश्यकता नाही. टावर वगैरे वापरून आपण त्याचं काय करू शकतो, मोठमोठेले ल्युमिनर्स त्या ठिकाणी काय करू शकतो, फिटिंग करू शकतो. नो नॉईज, लॅम्पच्या पुढच्या स्लाईडमध्ये 5वा पॉईंट आहे नो नॉईज. कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. LED ट्यूब डू नॉट प्रोड्यूस नॉईज. It's the best choice to use in libraries, office, classroom, house and so on. म्हणजे या LEDचा वापर करत असताना कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही, त्याच्यामुळे याचा वापर आपण लायब्ररीमध्ये करू शकतो, ऑफिसमध्ये करू शकतो, क्लासरूममध्ये करू शकतो, हाऊसमध्ये करू शकतो, हॉटेल्समध्ये करू शकतो, हॉस्टेलमध्ये करू शकतो, हॉस्पिटलमध्ये करू शकतो. प्रत्येक ठिकाणी LED लाईट वापरणं काय आहे, अतिशय उत्तम आहे आणि याचा खर्चसुद्धा कसा आहे, कमी आहे. बेटर सेफ्टी अँड सिक्युरिटी. द लो लेवल हीट प्रोड्युस्ड अँड लो व्होल्टेज यूज्ड बाय LED. हे LEDला व्होल्टेजसुद्धा कमी लागतं. कुठल्याही प्रकारची सुरक्षितता आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची सुरक्षितता या LED लाईटपासून मिळते. Then a far safer source of light, no glass to break, no hot filament, no gas or noise filament. या LED लॅम्पमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅसचा वापर आपल्याला करावा लागत नाही आहे. काचेचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे, त्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारची सुरक्षितता या LED लॅम्पपासून मिळते. नो हाय टेम्परेचर. LED लॅम्प वापरत असताना त्या लॅम्पपासून कुठल्याही प्रकारच्या तापमान तो वाढ होत नाही किंवा आजूबाजूचं तापमान काय केलं जातं, त्या ठिकाणी मेंटेन ठेवलं जातं. द ट्रॅडिशनल फ्लोरोसंट लॅम्प विल प्रोड्यूस अ लॉट ऑफ हीट व्हेन दे वर्क. इतर जे लॅम्प आहेत ते वापरताना त्यापासून काय निर्माण होतात, तर उष्णता निर्माण होते. LED लाईट इज कोल्ड लाईट सोर्स. The working principle is that converting all electrical energy into luminous energy, no energy waste. यामध्ये कुठल्याही प्रकारचे एनर्जी वेस्ट होत नाही आहे. याचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे वापरले जातात हे LED लाईट. वी लोकेशन्स अँड हाऊस डाऊन एन्व्हायरमेंट. लोकेशन्स रिक्वायर्ड consistent light levels in extreme ambient temperature
areas required frequently on and off lights, where flammable vapors, gases, ignible dust, fibers or flying are present indoor or outdoors, manufacturing plants, heavy industrial chemicals. म्हणजे पहा कुठलंही असं क्षेत्र नाही का ज्या ठिकाणी आपण LED वापरू शकत नाही. अगदी घरापासून तर वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीपर्यंत हे LED लॅम्प काय करू शकतो आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढची जी स्लाइड आहे LED लॅटर्न क्लास 1 डिव्हिजन 1. म्हणजे या LEDचा वापर कुठे केला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्च वगैरे जे आहेत त्या टॉर्चमध्ये सुद्धा या LEDचा काय केला जातो वापर केला जातो. UL क्लासिफाईड फॉर क्लास 1 डिव्हिजन 1 enables the hand lamp to be used in certain hazardous location. Bright 1 watt super high flux lux ion LED has 50,000 hour lifetime and never needs replaced longer run time than traditional xenon bulb. Easy to use, push button switch and hand free operation. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्च वगैरे जे आहेत त्या टॉर्चमध्ये सुद्धा काय केला जातं LED लॅम्पचा वापर केला जातो. त्यानंतर हे याचे ॲप्लिकेशन वगैरे आपण पाहिलेले आहेत आणि हे याचे कशा पद्धतीने LED वगैरे वापरलं जातं याबद्दल या लेक्चरमध्ये आपण काय केलेले आहे माहिती पाहिलेली आहे. थँक्यू फॉर युअर काइंडली अटेन्शन. ओके.